नमस्कार, मी पूजा नवले स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर आज आहे आरीवर्कचा आपला तिसरा दिवस आणि आज आपण बघणार आहोत चेन स्टिचची प्रॅक्टिस कशी करावी। आपण नवीन चालू केलेल्या सीरीजमध्ये आपण पहिल्या दिवशी बघितलं मटेरियल नॉलेज, सेकंड डे आपण बघितली चेन स्टिच कशी काढायची आणि आज थर्ड डे आहे। आज आपण बघणार आहोत जी आपण चेन स्टिच काढतो त्याची प्रॅक्टिस कशी करावी। तर चला कंटिन्यू करूया व्हिडिओ आपल्या स्टँडवर। तर सध्यामध्ये आपला थोडासा गॅप पडला कारण मी गावी गेलेले आणि मग मला व्हिडिओ पोस्ट करायला जमलं नाही। तर आपण इथून पुढे सगळ्या व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि तर चला आता वर्क कंटिन्यू करूया आपल्या स्टँडवर। बघा इथे आता एस शेप मध्ये बॉक्स आखून घेऊया। बघा या पद्धतीने आपण बॉक्स आखून घेतले। आता पाण्याच्या जशा लहरी असतात त्याप्रमाणे एक आकार आपण आखून घेऊया। आता ट्रायंगल एक आखून घेऊया। आता जसं आपण डिझाइन भरतो ना तशी एक डिझाइन करूया। आता इथे वॉटर फिलिंगची दुसरे एक आकार आपण घेऊया। वॉटर फिलिंग करताना ही स्टिच लागते। आता इथे तुम्हाला जो आवडेल तो आकार तुम्ही घ्या। इथे मी चकली काढली। आता इथे जरी थ्रेड घेतलेला आहे आणि एकतार निडल घेतलेली आहे। आपण ज्या प्रकारे ड्रॉ केलेला आहे ना त्या दिशेने आपल्याला निडल फिरवायची आहे। बघा इथे मोठी गाठ मारून घेतलेली आहे आणि निडल आहे ही पूर्ण जिथे आपली डिझाइन आहे त्या दिशेला टोक ठेवायचा आहे आणि आपल्याला खालून चेन स्टिच काढत जायचं आहे। बघा मधल्या बोटात आपल्याला गाठ पकडायची आहे, असा सर्कल मारला आणि खालून हा टाका वरती उचलायचा आहे। जशी सेम चेन स्टिच काढतो त्याच पद्धतीने इथे आपल्याला चेन स्टिच काढायची आहे। तर बघा सुरुवातीला एक टाका वरती काढला, त्याच्या पुढे एक लॉक स्टिच दिली। आपण नेहमी जेव्हा आपण स्टिच चालू करतो त्याच्या बॅक साइडला एक टाका घेतो, म्हणजेच काय लॉक स्टिच घेतो, छोटा टाका घेतो आणि हा कंपल्सरी आहे। जेव्हा पण तुम्ही कोणतीही स्टिच चालू कराल तेव्हा आपल्याला बॅक साइडला टाका घ्यायचा आहे। सेम जशी आपण चेन स्टिच करतो त्या पद्धतीने आपल्याला ते चेन स्टिच घ्यायची आहे। बघा निडल खाली घातली, धागा अडकवला, निडल थोडी वरती काढल्यावर निडल मागे पुढे असा पूर्ण टाका काढायचा आहे आपल्याला। आता बघा इथे कॉर्नरला की काय करायचं, त्याच्या बरोबर विरुद्ध दिशेला एक छोटा टाका घ्यायचा। आपला कॉर्नर व्यवस्थित येण्यासाठीच आपण बॅक साइडला टाका देतो। बघा डिझाइन या साइडला चालली, आता आपल्याला त्याच्या बरोबर उलट्या दिशेला टाका द्यायचा असतो, म्हणजे आपला कॉर्नर आहे हा परफेक्ट येतो। जर तुम्ही हा छोटा टाका दिला नाही तर तुमचा शेप प्रॉपर जो आपल्याला कॉर्नर पाहिजे तो व्यवस्थित येणार नाही। त्याच्यामुळे बॅक साइडला एक टाका द्यायचा आणि स्टिच कंटिन्यू करायची। बघा आता एक आपल्याला डिझाइन आहे ही आपली पुढे चाललेली आहे, त्याच्यामुळे आपण त्याच्या बरोबर मागे टाका घेतला। बघा विरुद्ध दिशेला एक टाका घ्यायचा छोटा पुन्हा पुढे आपल्याला चेन स्टिच टाकायची आहे। बघा एक एक छोटे छोटे टाके करत आपल्याला जायचं आहे, टाके मोठे घ्यायचे नाहीयेत। आणि चेन स्टिच टाकताना दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, आपले प्रत्येक टाका हा सेमच आला पाहिजे। मोठे छोटे टाके नाही करायचे, एकदम परफेक्टली जर तुम्हाला फिनिशिंग हवी असेल तर एक समानच टाके घ्यायचे आहेत, एकसारखेच। बघा पुन्हा आपला कॉर्नरला आपण बॅक साइडला टाका घेतला आणि पुन्हा पुढे स्टिच चालू केल्या। बघा इथे पुन्हा कॉर्नर आला,
त्याच्यामुळे पुन्हा बॅक साईडला टाका घेतला, चेन स्टिच पुढे चालू केली. आता थोडा स्पीड वाढवते म्हणजे आपला तेवढा टाइम ॲडजस्ट होईल व्हिडिओसाठी. तुम्ही जर या पद्धतीने आरीवर्क प्रॅक्टिस केली तर तुम्हाला व्यवस्थित आरीवर्क येणार आहे. तुमची निडल आहे ही प्रत्येक डिझाईन भोवती फिरणार आहे. त्याच्यामुळे या डिझाईन प्रॅक्टिस करा, हे वेव्स तुम्ही प्रॅक्टिस करा. म्हणजे जशी आपली डिझाईन असेल तशी आपली निडल फिरली जाईल. ज्या दिशेने आपली डिझाईन त्या दिशेला आपलं निडलचं टोक ठेवायचं, खालून धागा अडकवायचा, निडल फिरवत जायचं. सेम पद्धत आहे, जशी आपण चेन स्टिच काढतो सेम त्याच पद्धतीने. आता इथे एंड नॉट मारते. पहिला टाका वरती काढायचा, त्याच्यामधून दुसरा टाका वरती उचलायचा आणि दुसऱ्या टाक्याच्या मधून पुन्हा पहिला टाका पकडायचा आणि खालून धागा खेचायचा. आता हा लहरीचा आकार आहे, हा बघूया. बघा, पुन्हा धागा घेतला, धागा कट नाही केलाय, डायरेक्ट मी खालून तो धागा वरती उचललेला आहे. त्याच्या बॅक साईडला एक टाका घ्यायचा आणि पुढे स्टिच चालू करायची. आपली डिझाईन जिथे आहे तिथे निडलचं टोक ठेवायचं, खालून धागा अडकवायचा आणि जशी डिझाईन आहे तसंच पुढे पुढे जायचं टाके घेत. जशी डिझाईन आहे तशी आपली निडल फिरली पाहिजे. बघा, आपली डिझाईन आता खालच्या दिशेने चालली आहे, त्याच्यामुळे आपल्याला निडलचं टोक आहे हे खालच्या दिशेने ठेवायचं आहे. पुन्हा छोटे छोटे टाके घ्यायचे आहेत. बघा, छोटे छोटे टाके घेतल्यामुळे काय होतं, तुमची जी फिनिशिंग आहे ती छान येणार आहे. त्याच्यामुळे टाके हे छोटेच असले पाहिजेत. बघा, पुन्हा आता आपल्याला वरच्या दिशेला जायचं आहे, त्याच्यामुळे टोक वरच्या दिशेने ठेवलं. पुन्हा सेम तीच पद्धत, खालून धागा अडकवायचा, निडल मागे पुढे. बघा, खालून धागा अडकवला, निडल टर्न केली. जशी डिझाईन आहे तशी आपली निडल फिरली पाहिजे. बघा, सेम पद्धत आहे. इथे मी थोडंसं टायमिंग वाढवून घेते, कारण आपल्याला तेवढा टाइम ॲडजस्ट झाला पाहिजे आपल्या व्हिडिओमध्ये. त्याच्यासाठी तुम्ही याच पद्धतीने प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला वर्क आहे हे 100% येणार आहे. जशी डिझाईन असेल तशी तुमची निडलसुद्धा व्यवस्थित फिरली जाणार आहे. या चेन स्टिचवरच आपलं पूर्ण वर्क असतं. पूर्ण म्हणजे जसं आपल्याला मणी वर्क आहे, आपल्याला सिल्क थ्रेडचं काम आहे, आरीवर्कचं जे पण प्रॉपर काम आहे ते सगळं चेन स्टिचवरच असतं. चेन स्टिच हा त्याचा पाया आहे, त्याच्यामुळे तुम्हाला चेन स्टिच व्यवस्थित आली पाहिजे. आणि ही जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला चेन स्टिच व्यवस्थितच येणार आहे आणि प्रॉपर तुम्हाला नंतर काहीच प्रॉब्लेम येणार नाही. त्याच्यामुळे अशी प्रॅक्टिस करा. आता इथे एंड नॉट घेते. बघा, पहिल्या टाका वरती काढला, पहिल्या टाक्याच्या मधून दुसरा टाका उचलला आणि दुसऱ्या टाक्याच्या मधून पुन्हा आपल्याला पहिला टाका पकडायचा आहे आणि खालून धागा खेचायचा आहे. आता आपण ट्रायंगल बघूया. सेम मी चेन स्टिच वरती काढली, एक बॅक साईडला टाका घेतला आणि पुढची स्टिच चालू केली. आरीवर्क हा फक्त प्रॅक्टिसचा विषय आहे. जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला वर्क येणार आहे. बघा, आता कॉर्नर आलेला आहे.
आता कॉर्नर आला की काय करायचं, त्याच्या बॅक साईडला बरोबर आपल्याला एक छोटा टाका घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला स्टिच पुढे कंटिन्यू करायची आहे. जर तुम्ही बॅक साईडला टाका घेतला नाहीत तर तो प्रॉपर जो शेप आहे, कॉर्नर आहे, तो व्यवस्थित येणार नाही. त्याच्यासाठी प्रॉपर एक छोटासा टाका घ्यायचा आहे आणि मगच स्टिच आपल्याला पुढे न्यायची आहे. बघा पुन्हा कॉर्नर आला. आपली डिझाईन आहे त्याच्याबरोबर विरुद्ध दिशेला एक टाका घ्यायचा आणि स्टिच आपल्याला पुढे न्यायची आहे. बघा पुन्हा कॉर्नर आला की काय करायचं, बॅक साईडला एक टाका घ्यायचा छोटा आणि आपली स्टिच आहे पुढे कंटिन्यू करायची. आपण पुन्हा एकदा आरी वर्कची सिरीज चालू केलेली आहे, त्याच्यामुळे आपण त्याच्यात चेन स्टिच कशी करायची हे सुद्धा सांगितलेलं आहे. जर तुम्ही ती व्हिडिओ बघितली नसेल तर नक्की बघा. मी आय बटनवरती लिंक देते, इथे कोपऱ्यात तुम्हाला लिंक दिसून जाईल. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करायला विसरू नका. कारण तुमच्या एका कमेंट्समुळे आपल्याला एक व्हिडिओला रीच वाढतो, म्हणजे दुसऱ्या लोकांपर्यंत आपला व्हिडिओ जातो. त्याच्यामुळे तुम्ही प्लीज सगळ्यांनी कमेंट्स करा, कारण तुमच्या कमेंट्समुळेच आपलं चॅनल ग्रो होणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी प्लीज कमेंट्स करा. सध्या आपल्या चॅनलला व्ह्यूज भरपूर कमी असतात. जर तुम्ही कमेंट्स केल्यात तर आपले व्हिडिओ पुढच्या लोकांपर्यंत जाणार आहे. त्याच्यामुळे प्लीज सगळ्यांनी कमेंट्स करा. व्हिडिओ आवडत असतील तरच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करायला विसरू नका. सगळ्यांनी असाच सपोर्ट करा. तुम्हाला वर्क करताना कोणते प्रॉब्लेम येत असतील किंवा काही गोष्टी समजल्या नसतील तर मला नक्की कमेंट्स करून सांगा, म्हणजे आपण त्या गोष्टींवरती व्हिडिओ बनवूया. किंवा तुम्हाला नेक्स्ट टॉपिक कोणते शिकायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट्स करून सांगा, म्हणजे आपण त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवूया. तुमचा सपोर्ट सगळ्यांचा असाच असू द्या. थँक्यू फॉर वॉचिंग.